लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण सध्या बघतो की जी ई-के-वाय-सी करायला लावली आहे, याच ई-के-वाय-सीने खूप गोंधळ घातलेला आहे. ज्या महिला या अगोदर पात्र होत्या, भरपूर महिलांना अपात्र केलं गेलं. तर आपण बघतो की आता 31 डिसेंबर 2025चा जो हप्ता टाकला, तर या हप्त्यामध्ये खूप महिलांना अपात्र करण्यात आलं. तर याच्या मागचं कारण नेमकं काय होतं? तर तुम्हाला 1-2 मिनिटं द्या, फक्त सविस्तर सांगतो आणि काय लॉजिक आहे याच्या पाठीमागचं, बंद का करण्यात आलं आहे. तर 31 डिसेंबर 2025 ही देखील शेवटची डेडलाईन होती आणि 31 डिसेंबर 2025 रोजी हप्ता देखील पडला. पण या अगोदर महिलांनी के-वाय-सी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर महिला के-वाय-सी करण्यासाठी आल्या होत्या. तर वेबसाईट प्रॉब्लेम, हँग होत होता. तर खूप महिलांना ओ-टी-पीच येत नव्हता. काहींच्या के-वाय-सी सबमिटच झाल्या नाही. तर त्याच्यामध्ये हो, नाही, हो, नाही, नाही, हो असे विविध प्रश्न जमलिंग करण्यासारखे होते. त्यामुळे खूप साऱ्या महिला काय झाल्या की इथे जमलिंग झाल्या आणि जिथं हो करायचे तिथं नाही झालं, जिथं नाही करायचे तिथं हो झालं आणि यामुळे खूप महिलांच्या के-वाय-सी चुकल्या आणि त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. आता सरळ एक लॉजिक आहे. जर एखादा प्रश्न असेल, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकर आहे का? किंवा पती सरकारी नोकर आहेत का? तुम्ही सरकारी नोकर आहात का? तर तिथं नाही करायचं, जर हो झालं, तर डायरेक्ट महिला काय होते की इथं अपात्र होते. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एवढ्या मोठ्या महिला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र झाल्या, तर यांचे एवढे सरकारी नोकर आहेत का? तर खूप साऱ्या महिलांच्या ऑप्शनमध्ये सरकारी नोकर आहे, हो झालं. पण सरकारी नोकऱ्याच कुठे आता आणि नोकरी असणार कुठं? तर हे चुकून ऑप्शन ऑन म्हणजे हो झालं आणि त्यांची जी के-वाय-सी प्रक्रिया आहे ती अपात्र ठरवण्यात आली. तर मला हेच एक म्हणणं आहे, आत्तापर्यंत तुम्ही जे हप्ते दिले, तिथं नाही होतं आणि पुन्हा के-वाय-सीमध्ये हो झालं, तर तुम्ही आतापर्यंत हप्ते दिले कसं काय? आज सगळ्यात जास्त ज्या अपात्र महिला आहेत सध्या घडीला, तर त्या खेड्यामधील ग्रामीण भागामधल्या आहे. कारण की त्या महिलांना सरळ-सरळ लवकर कळत नाही, के-वाय-सी काय असते, कशी करावी लागते आणि खूप साऱ्या महिलांनी आपल्या म्हणजे नातेवाईकाकडून इकडून-तिकडून के-वाय-सीचा फॉर्म भरून घेतला किंवा थोड्याफार महिला शिकलेल्या आहेत, त्यांनी देखील फॉर्म भरला. तर त्यांना कन्फ्यूज झालं, हो करायचं, नाही करायचं. कुणी सी-एस-सी फॉर्म सेंटरवर फॉर्म भरला. तिथं देखील खूप गर्दी होती. या गर्दीमुळे देखील खूप कन्फ्यूज हो नाही, हो नाही ह्या काही गोष्टी घडत गेल्या आणि ज्या पात्र महिला होत्या त्या अपात्र ठरल्या गेल्या. तर ही सर्व गोष्टी सरकारला देखील माहीत आहे. जो प्रकल्प अधिकारी असतात त्यांना देखील माहीत आहे, की महिलांकडून ही एवढी मोठी चुकी झाली आहे. आता होय, नाही, होय, नाही ही जम्बलिंग क्वेश्चन आहे आणि ही चुकी झाली त्यांना देखील कळतं. पण ते सध्या ई-के-वाय-सीसाठी आता डेट वाढवून देत का नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की राजकारण असतं एका गोष्टीचं. जोपर्यंत त्यांचं काम चालतं तोपर्यंत ते मागं फिरतात. ज्यापर्यंत त्यांचं काम होऊन जातं जेव्हा ते आपल्याला मागं फिरायला लावतात, असं हे राजकारण असतं. तर ज्यावेळेस इलेक्शन गोष्ट होती, त्यावेळेस त्यांनी सरसकट म्हणजे एकदम सौम्य त्यांनी काही अटी लावल्या होत्या. त्या अटीवर जवळपास सर्व महिलांना त्यांनी माझी लाडकी ही स्कीम राबवली. नंतर हळू त्याचे निकष कमी करण्यात निकष वाढवले. परत महिला कमी झाल्या. आता पुन्हा ई-के-वाय-सी काढली मागच्या वेळेस, परत महिला कमी झाल्या. आता ही 31 डिसेंबरच्या अगोदरची ई-के-वाय-सी पुन्हा घेतली, परत महिला कमी झाल्या. तर सरळ-सरळ सांगायचं म्हणजे ही स्कीम आहे ना, हळू बंद करण्याच्या दिशेला आणत आहे. तर महिलांना एक सांगायचं, जर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असेल आणि तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित म्हणजे जे तुमचं सगळे प्रश्न व्यवस्थित जर व्हेरिफाय असेल, तुम्हाला कुठलीही त्रुटी नसेल आणि तुमचा हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही सध्या 14 जानेवारीपर्यंत वेट करा. 14 जानेवारीला एकदाच 2 हप्ते पडणार आहे. जर तुम्ही एकदा प्रोफाईल चेक करा, तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काय केलं आहे, येस, नो. जर पूर्ण 100% बरोबर असेल, तर तुम्ही एक लेखी अर्ज द्या. महिला बालविकास अधिकारी आपल्या जिल्ह्याच्या विभागाला जमा करा. त्यांना सांगा की माझं हे व्यवस्थित आहे, माझं का आलं नाही? त्यांना तुम्ही विचारा, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा आणि त्यांच्याकडून ओ-सी घ्या. जर आपले डॉक्युमेंट व्यवस्थित आहे, आपण व्यवस्थितपणे के-वाय-सी केली आहे आणि तुमचा हप्ता जर आलेला नसेल, तर तुम्ही 100% प्रश्न विचारा. खूप साऱ्या महिलांचे के-वाय-सी चुकलेले आहे. हे सगळ्यांना कळतं. सरकारला देखील माहीत आहे. जो प्रकल्प अधिकारी त्यांना सगळ्यांना दिसतंय ऑप्शन इथे सगळ्यांचे चुकलेले आहे. पण ते के-वाय-सी वाढत नाही. तर याच्यामागे खूप मोठं राजकारण आहे महिलांनो. जेव्हा गरज असते तेव्हा ते आपल्यासोबत नक्कीच मागं फिरतात आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांची गरज संपली की ते आपल्याला मागे फिरायला लावतात. असं हे प्रकरण असतं.
तर तुमची काय अडचण आहे नेमकी? तुमची के-वाय-सी चुकली होती किंवा ओ-टी-पी आला नव्हता किंवा टेक्निकल इश्यू होता, काय असेल ते कमेंटमध्ये नोंदवा. म्हणजे सगळ्याला हे कळेल नेमकं प्रॉब्लेम काय होता वेबसाईटला आणि ते महिलांच्या जीवावर आलेलं हे सरकार होतं. आता हळू महिलांना ते कमी करत आहे. म्हणजे सरळ-सरळ ते आपल्या लाडक्या बहिणींना आता विसरत चाललेले आहे. तर तुमचं मत काय आहे या व्हिडिओबद्दल? तर नक्की कमेंटमध्ये कळवा.